संघाला देऊ शुभेच्छा आणि करू आजच्या दिवसातील या महत्वपूर्ण मॅचला. केवन फर्नांडिस कोण विसरेल या खेळाडूला, कोण विसरेल आजची टुर्नामेंट. हो सुरुवात चांगली आहे. गेमीच्या माध्यमातून दिनेश प्रयत्न करतोय मात्र नाही, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार घेऊन याच्या बॅट मधून निघतोय. एका दिवसामध्ये 2 अर्धशतक झळकवणारा हा खेळाडू आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकवणारा मागच्या स्पर्धेमधील हा खेळाडू आहे. तब्बल 100 जागा एका स्पर्धेमध्ये पूर्ण करणारा हा खेळाडू आपण बघतोय, केवन फर्नांडिस. फटका पोहोचला, हवेमध्ये आहे. जगदीश आचार्य झेप पोगळलाय आणि महत्वपूर्ण विकेट आहे. केवन फर्नांडिस फलंदाजीचे बाद होते, विकेट. गोलंदाजी केली जाते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर महत्वपूर्ण विकेट. केवन फर्नांडिस ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये आक्रमक बॅटिंग केली होती त्या फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवला गेला. आता मात्र कुठेतरी नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश या फलंदाजाला पाठवला गेलाय. एका साईडला जॉन्सन आपण बघतोय. एक आक्रमक खेळाडू मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय 3 टप्पा सीमारेषेच्या बाहेर. नाही एक्का नाही दुक्का, येतोय चौका. बॉल अरुण अंबोगराचा काय फटका सुजवला होता. निलेश आणि आक्रमक बॅटिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी समजूतदार फटका. अगदी गॅप शोधली, गॅप मधून चेंडूला पाठवलाय. फिनिश डीप मध्ये शतरक्षक आहे. चेंडू पर्यंत येतील, फेकी करतील तोपर्यंत धावा धावून पूर्ण केल्यात निलेशाने 2 आणि संघाला नेऊन ठेवलं तो म्हणजेच 10 या आकड्यावरती. पहिले 4 बॉल मध्ये 10 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. चांगली बॅटिंग आता मात्र उत्तम मास्टर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. फटका खेळला गेला. निराजच्या डोक्यावरून चेंडूला खेळतोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 12 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा या धाव फलकावरती आपण बघतो. अजूनही अंतिम बॉल आहे. चांगली सुरुवात उत्तम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अग्री कोळी समाजसेवा मंडळ ठाणे पालघर रजिस्टर
या सीझन मधली ही 10वी स्पर्धा आपण बघतोय. या अगोदर आपण पाहिलं तर मागची टुर्नामेंट उत्तर मास्टरच्या माध्यमातून झाली होती. पहिल्या क्रमांकाचा मान जो पटकावला होता उत्तर मास्टर संघाने. या वर्षामध्ये जर उत्तर मास्टर संघ आपण बघितला तर 4 पारितोषिक प्रथम क्रमांकाचे उत्तर मास्टर संघाने पटकावल्यात. अगदी आपण पाहिला तर चांगला सीझन या उत्तर मास्टर संघाचा या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि कुठेतरी त्यांची लढत जर आपण तुम्ही पाहायला गेलात तर राई संघाविरुद्ध आहे. जो हाही संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय. मात्र पहा कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिला तर 13 धावा या धाव फलकावरती पटकावल्या गेल्या. क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्गवर क्रमांक 2 मध्ये कडू या गोलंदाजीला बोलवलं गेलं. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल, कारण पहिला षटक थोडासा महागडा ठरलाय अरुण अंबवकरचा. कारण 13 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केला तो अरुण अंबवकरने आणि जरी एक विकेट मिळवला मात्र 13 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्ण केल्या. पहिला बॉल लाईन तर आपण पाहिला तर अगदी चुकीची आहे. आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉल इथे पण ते घोषित करतायत. अवांतर धावेने धाव पुढे सरकत असताना पोहोचला 14व्या आकड्यावरती. चांगली सुरुवात उत्तर मास्टर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी फटका केलेला चेंडू जातो गोशांकी क्षेत्रात. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करते. 15 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. पहिल्या बॉल मध्ये दुसरा ओव्हर आपण मार्गस्थ होत असताना कुठेतरी या मॅच मध्ये अगदी टफाट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण उत्तर संघही मजबूत आहे. त्यानंतर राई संघालाही आपण बघितलं तर राई संघामध्ये बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. निवास आहे, जगदीश आहे, जयेश भोईर आहे. अगदी चांगली बॅटिंग लाईनअप राई संघामध्ये आहे. मात्र त्या दोघांमध्ये काय बॅटल रंगला जाईल. फटका खेचलाय काऊ करणार रिझन तर शतरक्षकचा कॅच सुटला गेलाय. तिसरी धाव इथे पूर्ण करण्याचं काम मात्र केलं जात आहेत. आणि 3 धावा कॅच सुटल्यानंतरही 3 धावा इथे पूर्ण करतायत. कालच्या दिवसामध्ये जर तुम्ही IPL जर बघितलं असाल वैभव सूर्यवंशी या खेळाडूला 33 धावांवरती जीवनदान मिळाला होता. आणि त्यानंतर त्या खेळाडूने अगदी शतक पूर्ण केला होता. तर क्रिकेटमध्ये जीवनदान देणं कुठेतरी महाग पडू शकतंय. आणि तो षटकार आणि चौकारांचा जो पाऊस त्यानंतर त्याने पाडला होता तो अप्रतिम वैभव सूर्यवंशी आता पाहायला मिळाला होता. तर कुठेतरी क्रिकेटमध्ये जे तुम्ही जीवनदान देताय ते खूप महाग ठरू शकतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते. ज्याला कोणी काही घडेल कधी घडेल हे कोणीच काय सांगू शकत नाहीये. आता जर आपण पाहिलं तर जीवनदान तर दिलं गेलंय फलंदाज निलेश याला. मात्र पाहायचं निलेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. फटका तर केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक दिनेश याला आपण बघतोय. 1 बाउंड चेंडूला कव्हर केलाय, फेकी केले, तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. कडू एक चांगली गोलंदाजी करतोय. एका साईडने आपण जर पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती 21 वरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत 4 बॉल गोलंदाज कडूच्या माध्यमातून हाताळले गेलेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खुरा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी. अजून एक चांगला बॉल इथे हाताळला जातोय.
सिंगल 5व्या बॉलवरती पूर्ण करतायत. अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी अशी धावसंख्या 22 या आकड्यावरती आपण बघतोय. हो, काय बॉल आता लागला, काय बॉल पाहायला मिळाला. अपील केले गेले होते पायचीचा, मात्र इथे पण ते सांगतात की कुठेतरी सर्वात प्रथम चेंडू बॅटला भेट झाला होता आणि त्याचं कारण तो अपील ठोठावला गेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती 11च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम उत्तर मास्टर संघ 22. धाव फलकावरती क्रमांक 3 मध्ये जगदीश आचार्य या गोलंदाजाला बोलवलं गेलं. पहिल्याच बॉलवरती एक लेग बाईटच्या रूपाने सिंगल पूर्ण करतायत फलंदाजी करणारा उत्तर मास्टर संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या रूपाने एक सिंगल पण ते इथे घोषित करतायत आणि एका सिंगलने धाव फलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचलाय 24 या आकड्यावरती. एक चांगला बॉल इथे हाताळला जाते. एका साईडने आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी जगदीशच्या माध्यमातून अजूनपर्यंत पाहायला मिळाली. 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने बॅटिंग होती. या 3 बॉलमध्ये जर आपण पाहिला तर 2 धावा खर्च केल्या गोलंदाज जगदीश आणि पुढील बॉल यावेळी फटका केला. स्कोर डिव्हिजन मध्ये शतरक्षक आहे त्याच्या मस्तकाला दिले चेंडूने दस्तक आणि इथे मिळतो खूपसूरत शानदार वजनदार दमदार चौका. 4 धावा इथे मिळाल्या जात आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली ती. 5 गोलंदाजाने दिला नौका आणि फलंदाजाने मारला चौका. कुठेतरी वेळ होता. वेळ असल्यानंतर अगदी त्या वेळेची वाट पाहिली आणि त्यानंतर त्या बॉलची वाट लावली. जबरदस्त बॅटिंग. जॉन्सन एक आक्रमक खेळाडू आहे. या खेळाडूला जास्तीत जास्त मैदानामध्ये शांत ठेवू शकत नाहीयेत, कारण ह्या फलंदाजाचा बॅट जर चालू झाली तर मोठमोठे रेकॉर्ड या फलंदाज उभे करू शकतो आणि त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण देतोय. चेंडूला पाठवतोय लॉंग रिझल्ट मध्ये. अजून एक मिनिट षटकार. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू घोषांकित क्षेत्राकडे ओढला जातोय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाते लेग बाईटच्या रूपाने. का होईना मात्र धाव फलकावरती येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 35 धावा. काय बॅटिंग केली आहे.
चला पाणी घेऊन घ्या. नक्कीच ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं आहे. आज आपण बघतोय जेवण जे बनवतात ते जेवणासाठी आम्हाला भांड्यांची व्यवस्था करून दिली. अजय भोईर सरांनी त्यांचंही आम्ही कौतुक करू. ज्याने 2 दिवस लगातार आम्हाला जेवण बनवण्यासाठी मदत केली त्यांचंही आम्ही कौतुक करणार आहोत. ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी जानकारी मास्टर संघाच्या माध्यमातून आभार मानतोय. आणि नक्कीच त्यांचा महत्त्वाचा ही जी मोलाचा लाटा आहे तो नक्कीच असाच दरवर्षी चालू राहिला. आज सर्वांचं मी कौतुक करतोय. आणि आज आपण बघतोय अंतिम टप्प्यामध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. कारण कालच्या दिवसामध्ये नवरपाडा संघ पुढे आला. आजच्या दिवसामध्ये एक संघ आपण टॉपमध्ये काढणार आहोत आणि दोघांमध्ये मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ संपला. 35वा या बॉल फलकावरती आपण बघतोय अंतिम 12 बॉल बाकी असतील आणि या 12 बॉल मध्ये किती धावांचं लक्ष समोर स्थापित केला जाईल उत्तर मास्टर संघाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, जरी गेमिंग बाद झालाय मात्र क्रमांक 3 आणि क्रमांक 2 चे जे खेळाडू मैदानामध्ये त्यांची कामगिरी अप्रतिम पाहायला मिळते. जॉन्सन आणि निलेश अप्रतिम कामगिरी करतायत. निलेशाचा उज्ज्वलिष्टीचा खूपच बाहेर आहे. अवंतर बॉल इथे पण ते घोषित करतात. अवंतर बॉलने गाल पडत जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना निलेश जर 3 विकेट घेते या ओव्हरमध्ये तर जयेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला निलेश याच्यासाठी. वाईट बॉल मात्र इथे पूर्ण करतायत. 2 विकेट 3 विकेट घ्यायचे होते मात्र इथे 2 वाईट टाकतोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. सतत चालला धाव फलकावरती. अटॅकिंग बॅटिंग केलं मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दिनेश काय केलंय कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं.
कॅचेस विन द मॅचेस काय म्हटलं जाते. कॅच इथे सुटला जातं, जीवनदान इथे दिला जाते, कारण दोन्ही फलंदाज एक एक जीवनदानावरती खेळत आहेत. या अगोदर निलेशने जीवनदान दिला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र जॉन्सनला जीवनदान देत आहेत. चांगला बॉल आहे, डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलात तर जरी या व्हाईट बॉल हाताला गेली होती, जरी कॅच सुटला होता, मात्र त्यानंतर कुठेतरी हा कमबॅक करणारा एक चेंडू पाहायला मिळाला. स्लॉट उघडला चेंडू आहे, अगदी पाठवला मिड विकेट झोनच्या प्लॉट मध्ये षटकार. काय बॅटिंग आहे. मी पहिले गेलो होतो, याला जीवनदान दिलं म्हणजे कुठेतरी तुम्ही स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले. तुम्ही जीवनदान दिला, कोणाला दिला. हा उत्तमचा हिटमॅन आहे, जसा भारताचा हिटमॅन रोहित आहे. अगदी बॅट मध्ये चेंडू अगदी पूर्णपणे ताकदवर खेचलाय जॉन्सन याने. अजून एक शॉट बॉल आहे, शॉट बिग हिट षटकार. आता दिनेश विचार करीत असेल तुषार की मी कॅच का सोडला, कारण कॅच सुटल्यानंतर लगातार 2 षटकार आपण बघतोय. काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. आक्रमक रूप आता मात्र जॉन्सन धारण करतोय. दिनेश या गोलंदाजाला 3 विकेटसाठी इथं बक्षीस लावलं होतं. आता जयेश पाटील यांना एवढंच सांगेल की इथे हा गोलंदाजाला पूर्णपणे धुतलाय. धोबी घाटामध्ये जसं धुतलं जातं कपडे, तसं मात्र या गोलंदाजाला पूर्णपणे धुवून काढलंय जॉन्सनने. अगदी बिना साबण आणि बिना पावडरने धुतले. जबरदस्त बॅटिंग केलं. आता मात्र कमबॅक करतोय पहा, कुठेतरी कमबॅक आता करायला लागणार आहे. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. सिंगलने षटक 4 संपलेत आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या धाव फलकावरती 56 धावा पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक भूषण गोलंदाजी मार्गावर आहे. 54 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 54 रन. पहिला बॉल भूषण आता खेचलाय, रिहाम लक्ष पाठवलाय, अगदी मिड विकेटच्या बाहेर. जॉन्सन ऑन फायर. काय चेंडू पाठवलाय, अगदी मिड विकेटच्या बाहेर. षटकार येते. 60 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. एक्स बॉल. अतिरिक्त फटका चांगला केलाय. काही कोणी मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुमार इथे पूर्ण पाहिला तर डीप मध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण करतात. 2 धावा इथे पूर्ण करतात. 62 धावा, 62 रन. 4 बॉल अजूनही बाकी आहे. मैदानामध्ये अगदी पूर्णपणे वादळ निर्माण केलंय फलंदाजी करत असताना जॉन्सन याने. अटॅकिंग बॅटिंग करते, अटॅकिंग बॅटिंग. अगदी चौकार युक्त. त्यानंतर ते 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपण बघितले. अजून एक जॉन्सन. आता मात्र मी एवढंच म्हणेन
की नक्कीच सांगितलं जातं टीव्हीवर ते माही मारतोय मात्र इथे जॉन्सन मारतोय. षटकाराने धावफलक अगदी वेगाने फ्लाय झाला 68 वरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 68 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 42 धावांवरती जॉन्सन खेळतो वैयक्तिक. 8 धावांची गरज जॉन्सनला अर्धशतकासाठी. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण करेल काय मिस्टर जॉन्सन? यष्ट्या उद्ध्वस्त केला. फर्निचर बिघडवलाय. 68 धावांवरती बसलेला हा दुसरा धक्का. एट 68 धावा मात्र 42 धावांची काही धुवाधार बॅटिंग जॉन्सनने केली आहे. बॅट्समन मैदानामध्ये राकेश. अजून एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये आहे. या 2 बॉलमध्ये जरी एखादा मोठा फटका येतोय तरी एक चांगला लक्ष राईन संघाविरुद्ध टीम उत्तर मास्टर संघ राखू शकतोय. खराब बॉल इथे हाताला गेला. खराब बॉलने धावफलक जर आपण पाहिला तर 1+1 2 धावा. 70ची आकडी पूर्णपणे पार केली गेली ती म्हणजेच उत्तर मास्टर या संघाने. सत्तर धावा धावफलकावरती. पाहायचं किती धावा या शेवटच्या काही बॉलमध्ये कुठला बॉल हे फटका खेचलाय. अजून एक पाठवलाय काय आणि गेला चेंडू सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. अजून एक षटकार विकेट. उत्तर मास्टर संघाला अगदी आज आपण पाहिला तर जणू काय बॅटिंग लाईन अगदी 11व्या खेळाडूपर्यंत अगदी काय धूळ येतो तो षटकार मारून जातोय. धूळ येतो तो चौकार मारून जातोय. जबरदस्त बॅटिंग. हो यावेळी अंतिम बॉल चांगल्या रीतीने हाताळला. मात्र या ओव्हरमध्ये 3 षटकार आपण बघितले. तब्बल 22 धावा या ओव्हरमध्ये कुठला गेला गोलंदाज भूषण याच्या आणि पहिला डाव संपला गेला. धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावरती 76 धावा हे लागल्या गेल्यात आणि 77 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे टीम राई मास्टर या संघासमोर.
एक मोठा लक्ष समोर ठेवला गेला. एका साईडला आपण पाहिला तर बॅटिंग करत असताना धाबेपणा धाव फलकावरती ठेवलं 77 धावांचं लक्ष. या 77 धावा तुषार कमी म्हणू शकणार नाहीत कारण राही संघाकडे तेवढी बॅटिंग आहे. एक निवास आपण बघतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर जयेश भोईर सारखा एक बॅट्समॅन आहे, जगदीश सारखा बॅट्समॅन आहे, भूषण सारखा बॅट्समॅन आहेत. 11 बॅटर राही संघामध्ये आहेत. जयेश जर मैदानामध्ये थांबला, जगदीश जर मैदानामध्ये थांबले तर या 77 धावाही कमी होऊ शकतात. मात्र माहिती आहे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, कोण काय करेल कोणी सांगू शकणार नाहीये. एका साईडला गोलंदाजीची लाईन अप्रतिम आहे उत्तर महाराष्ट्र संघाकडे. पहिला गोलंदाज रेनाल्ड, गोलंदाजी मार्गवर असेल अरुणा आंबेकर आणि निवास भोईर ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. कशा प्रकारे या 77 धावा पूर्ण केल्या जातील काय. पहिल्या बॉलवरती सिंगल पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव इथे पूर्ण होईल काय मात्र पाहायचंय काय आहे. पुढचा बोट आकाशाकडे आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर निवास दुसरी धाव घेत असताना इथे बाद होतोय. बॉलवरती पहिला मोठा विकेट निवास भोईर हा इथे बाद होतोय. काय धाव घेण्याची गरज होती काय, कारण धावा ही खूप मोठं डोंगर आहे. प्रत्येक बॉलवरती अगदी संघर्षमय क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळेल कारण कुठेतरी धावा येणं गरजेचं होता. प्रयत्न चांगले केले गेले होते मात्र रनिंग मध्ये थोडासा कमी पडला गेला निवास आणि त्याला परतावा लागले अगदी डगआउटमध्ये. 77 धावा धाव फलकावरती, लक्ष मोठं आहे. अगदी एक मोठा डोंगर रचला आणि त्या डोंगराला कमी जर गरज आहे तर जेसीबी नाही पोकळींची गरज आहे. म्हणजेच काय ते सिंगल डबल नाही तर चौकार आणि षटकारच तुम्हाला मारावे लागतील आणि ती भूमिका आता मात्र या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. अरुण आंबेकर आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. रेनाल्ड पहिला बॉल 2 धावा, दुसरी धाव घेत असताना धावची चिरपणे मात्र गडी बाद झालाय आणि त्यानंतर आपण पाहिला तर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूवरती बरोबर चेंडू अगदी फ्लाय झाला नव्हता. एक सिंगल चोरटी अशी पूर्वी केली जाते आणि एका सिंगलने धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती पुढे सरकत असताना 2 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. मोठा फटका खेळत असताना इथे बीट झालाय, अगदी मिस केला जातो या बॉलवरती अरुण अंबेकर याला. पहिला डॉट बॉल इथे हाताला गेलाय. अरुण अंबेकरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना जिम्मेदारी घ्यावी लागेल. पहा त्या पटकांची तुम्हालाही निवड करावी लागेल जे जॉन्सनने मारले होते. त्याला दिनेश गुरु याच्यासाठी बक्षीस इथे लावला गेला. त्यांच्या वर्गमित्रांकडून
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक इथे लागला गेला. हे बॅट्समॅन मैदानामध्ये इथं पण पाहिलं आहे तर जगदीश आचार्य हा फलंदाज जात आहे. दिनेश याच्यासाठी इथे बक्षीस लावलं गेले. त्याचे वर्गमित्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला. ते षटकारांची गरज आहे आता. कुठेतरी जे 77 धावांचं जे लक्ष आहे त्या लक्षाकडे पोहोचण्यासाठी आता मात्र आत्मविश्वासी करणं गरजेचं आहे. कारण 4 धाव अजूनपर्यंत हाताळले गेलेत. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहायला गेलात तर 4 धावा आपण बघतो. फक्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चेंडू जातो गोशांकित क्षेत्राकडे. डिझील मध्ये चेंडू वळला जातोय. 2 धावा इथे पंच घोषित करतात आणि या 2 धावाला धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 5 या आकड्यावरती. प्रथमतः आपण पाहिलात तर पहिला षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकातील अंतिम बॉल भाग्य 5 बॉलमध्ये 5 धावा पूर्ण केल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 15 ते 16 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पूर्ण करायच्या आणि या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा पटकावतो. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला. एक सिंगल पूर्ण केली जाईल. मात्र या बॉलवरती 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या जात आहेत. पहिला षटक संपला. धाव संख्या धाव फलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. पहिला षटक 7 धावा धाव फलकावरती. राकेश येथे क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्गावर पाहिजे. राकेशच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. कारण जगदीश जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. कारण ती ताकद ती क्षमता जर आपण पाहायला गेला तर ती अगदी ठासून भरली. ती म्हणजे जगदीश आचार्य याच्याकडे मोठ्या फटक्यांची गरज आहे. आत्मविश्वासी करावी लागेल कारण 24 बॉल तुमच्या खात्यामध्ये आता आहेत आणि त्या 24 बॉलमध्ये तुम्हाला अतिशय बॅटिंग करावी लागेल. विकेट गमावला पहिल्या बॉलवरती जगदीश आचार्य फलंदाज राहत होते. एक विकेट गमावला.
राई संघ आता कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळते, कारण महत्वपूर्ण 3 विकेट इथे गमावल्यात फलंदाजी करत असताना. 77 धावांचं जे प्रेशर आहे ना तो आता मात्र जाणवतोय राई या संघावरती. राकेश गोलंदाजी मार्गावर पहिल्या बॉलवरती ते विकेट मिळवला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. अजून एक विकेट आहे, संधी निर्माण केली मात्र मध्ये राखीव यांना आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 2 धावेने एकच धाव मिळाली जाते. एका धावेने धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती 8 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. 8 धावा धाव फलकावरती. अजून एक चांगला बॉल आहे का, मात्र पंच हात समांतर करतात आणि हा अवांतर इथे घोषित करतात. बाहेर बॉल इथे मिळाला जाईल. अवांतर धावाने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 9 या आकड्यावरती. अजून एक अवांतर चेंडू इथे पाहायला मिळते. अजून एक वाईट बॉल इथे हाताळला जातोय. 10 धावा. अजूनही 67 धावांची गरज आहे. फटका तर केला गेला, मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. सिंगल पूर्ण करतायत. त्या फटक्यांची गरज पहिल्या बॉल पासून अटॅकिंग बॅटिंग करायला पाहिजे होती. ती बॅटिंग मात्र कुठेतरी मागे पाहायला मिळते. नंतर खेळ टिपला. दिनेश इथे बाद होते आणि त्याची जागा भरण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज कोण जाईल, कारण धाव संख्या 11 वरती आपण बघतोय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजच्या मार्गावर जर आपण पाहिला तर राकेश याला आपण बघतोय. सिंगल पूर्ण करतात भूषण. सिंगल डबलने आता काही होणार नाहीये, कारण ज्या वेळी तुम्ही बॅटिंग करताय त्यावेळी ज्यावेळी बॉल डिलिव्हर होत आहेत त्यावेळी तुमचा रिक्वायर रन रेट जो आहे तो अगदी झपाट्याने वाढतोय. आता जर आपण पाहायला गेला तर अंतिम बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहे. सेकंड ओव्हर आपण बघतोय. हो, यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळवली जाते. एका सिंगलने धाव फलक जर आपण पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वरती पाहायला मिळते.
मोठा फटका केला गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण बघतोय सिंगल पूर्ण करतात गोलंदाजचे मार्गवर. गोलंदाज अल्फ्रेड या गोलंदाजाला आपण बघतोय. जयेश भोईर पाहायचंय किती षटकार जे भोईरच्या बॅट मधून आज पाहायला मिळतील. इथे फलंदाज बाद होईल. विकेट मिळालाय. फलंदाज बाद होतोय. वेलकम मान्यवर व्यक्ती येथे उपस्थित होत असताना आमच्या सर्वांच्या लाडके सन्माननीय श्री धीरजजी भोईर सर यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. आमचे मान्यवर व्यक्ती धीरजजी भोईर सरांचं इथे आगमन झाला. डॉट बॉल इथे हाताला जातोय. चांगली बॉलिंग अजूनपर्यंत उत्तर मास्टर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रेशर झाला तो कुठेतरी फलंदाजी करणारा राई संघावरती, कारण ज्या 77 धावांचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याकडे पोहोचताना मात्र कुठेतरी मागे पडला. तर केला गेला लांब परिसर मध्ये आपण पाहिलं तर एक सिग्नल या बॉलवरती पूर्ण करतात. सोळा धावा धावपळकावरती. आता मात्र इथे वाईट बॉल पाहायला मिळते. अनंतर धावणी 17 वरती जाऊन पोहोचलाय संघाचा धावफलक 17 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिला तर 60 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अंतिम बॉल या ओव्हर मध्ये फटका खेळला गेलाय. अगदी आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक ला चुकवून चेंडू गेलाय. वन बाउन्सर सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौका. फुटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला. खाऊ करणं रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुनील सुंदर खेळ पकडतायत आणि इथे अजून एक विकेट गमावलाय. भूषण हा इथे बाद होत आहे. षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 21 या आकड्यावरती आपण बघतोय. चौथं षटक गोलंदाजी मार्गावर सुनील डोंगरकर.
पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोशंकी क्षेत्रामध्ये एक सिंगल बॅटची कडा लागल्यानंतर पाहायला मिळते. बॅटची कडा लागले. फलंदाजी ते बाद होत आहेत. अजून एक विकेट गमावला. निलेश होते नवीन फलंदाज मैदानामध्ये. आठ धावा 8 विकेट 7 विकेट आपण बघतोय. निलेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. संघाची धाव संख्या 22. सुनील डोंगरकर आपण बघतोय. निलेश याच्यासाठी सुवर्ण संघ. प्रत्येक षटकाला 500 आणि लगातार 3 मारले तर 5,000 रुपये जयेश पाटील यांच्याकडून दिले जाणार आहेत. त्यांचे साडू आणि त्यांच्याकडून हा बक्षीस लावला गेला. सिंगल पूर्ण केले जाते. दोन्ही निलेश मैदानामध्ये आपण बघतोय. एक निलेश ऑडी आणि एक निलेश पाटील. हो काप पटका. कव्वर क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकर याची आठवण करून दिली निलेशाने. जबरदस्त फटका. एक सिंगल पूर्ण करतायत. अजून एक फटका इथे आपण बघतोय केला जातोय. चार षटकांचा खेळ संपला. धाव संख्या धाव फलकावरती 25 धावा. आजची फक्त आणि फक्त आता औपचारिकता बाकी आहे. याच बॉलवरती विकेट. हे मात्र यांना मिळालेली ही सफलता निलेश बाद होत आहे. कुमार येते नवीन फलंदाज मैदानामध्ये.
उज्ज्वल हेमंत मात्रे यांना आपण बघतोय. एक टॉड बॉल इथे आता जातो, मात्र काय गोविंदाजी हेमंत मात्रे यांची जबरदस्त गोविंदाजी. सगळी धावसंख्या अगदी बॅटिंग करत असताना टीम उत्तर मास्टर या संघाने उभारली होती. तर शिरगाव संघ आपण रेडी राहायचे. यानंतर लगेच मॅच खेळला जाईल सेकंड सेमीफायनलचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. 9व्या सीझन मध्ये चेंडू पडला जाईल. एक सिंगल फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचची. बाहेर बाहेर रन के बाहेर तू काय तुमान मारी एक रन पण घेणार. मॅच पूर्णपणे जिंकलाय उत्तम मास्टर या संघाने, कारण 2 बॉल अंतिम बॉल बाकी आहेत. एक औपचारिकता पूर्ण करण्याचं काम मात्र करत आहेत उत्तम मास्टर संघ. पहिल्या बॉल पासून जणू काय पाटीला मला पाटीला वाईट बॉल अभांतर गंभीर जाऊ पुढे सरकेल. 27 झाला. मॅच मध्ये कुठेतरी राई संघ हा मागे पडलाय. ओव्हर झाला समाप्त. सामना जिंकला उत्तम मास्टर्स या संघाने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाला सांगायची गरज नाही आहे. छान केला. अगदी धावांचा पाऊस पडला, तोच ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जॉन्सन छान धाबा पूर्ण केला तर आपल्या बॅट मधून 42 झाला. अगदी गोलंदाजाला पूर्णपणे धुण्याचं काम केला आणि तोच ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर जॉन्सन.